फर्स्ट राऊंडचे व्हायचे शिल्लक आहेत. मागच्या मॅचचा हिरो शिवाजी आणि त्याचा साथीदार कृष्णा, ज्याला क्रिश या नावाने ओळखले जाते. दोघेही धडाकेबाज फलंदाज. आताचा होणारा सामना कोस्टल फायटर्स वर्सेस अथर्व अवेंजर्स. आणि फलंदाजीसाठी ओपनिंगला आलेले आहेत ते शिवाजी. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ऑन स्ट्राईक कृष्णा, नॉन स्ट्राईक शिवाजी. आणि कोस्टल पार्ट्याकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते समीर नाईक. काफी एक्सपिरियन्स बॉलर है, उतना ही एक्सपिरियन्स बैट्समैन है कृष्णा. दोन्ही संघाने आपला अखेरचा सामना जिंकून ओपन बाय कृष्णा, सिंगल 1 रन. स्ट्राईकवर येतो आता शिवाजी आणि नॉन स्ट्राईकला येतो कृष्णा. दुसरा चेंडू घेऊन बॉलर समीर नाईक चांगली गोलंदाजी करतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि शिवाजी. चांगलाच फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा मिळतात. नाइस बैटिंग बाय शिवाजी मोरे, वन ऑफ द फेमस बैट्समैन फ्रॉम दिस क्रिकेट प्रीमियर लीग. या 2 बॉलच्या पहिल्या फर्स्ट इनिंगची फर्स्ट ओव्हर 2 बॉल 7 रन. चांगली अशी सुरुवात अथर्व अवेंजर यांची. आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा मारले शिवाजी आणि कृष्णाने. कृष्णा यांच्याकडून. चांगला उत्कृष्ट असा बॉल, शिवाजी यांना काही समजलाच नाही. डॉट बॉल. आणि लंच करायचं कोणी शिल्लक असेल तर लंच करून घ्या. लंच करायचं कोणी शिल्लक असेल तर कृपया लंच करून घ्यावे. 3 चेंडूनंतर 7 धावा आणि क्रिश 2 चेंडूवर 6 रनावर खेळतोय आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर. चांगला पटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा. खराब फिल्डिंग. शिवाजी यांची उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रदर्शन आपण इथं पाहतोय. ओपनिंग फर्स्ट ओव्हर 4 बॉल, स्कोर गोज ऑन 11 runs for Atharva Avengers. Nicely opened by Atharva Avengers, Shivaji and Krishna. अकरा ना White ball. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. खराब गोलंदाजी समीर यांच्याकडून. 12 धावा आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज तसंच उत्कृष्ट फलंदाज. पुन्हा एकदा स्क्वेअर Nicely लेगच्या played दिशेने by मारले. शिवाजी on leg side for 1 run. इसे 1 रन के साथ अथर्व एवेंजर्स का बढ़ता हुआ स्कोर है 13 runs विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. दमदार अशी सुरुवात अथर्व एवेंजर यांची. आणि फर्स्ट ओपनिंगवर मला लास्ट चेंडू. सामना करतील कृष्णा. क्रिकेट प्रेमी लीग Nicely played on offside. क्रिकेट प्रेमी लीग for 1 run. 2025 And nice running running between the wicket. आणि यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांनी 2 रन पूर्ण केले आहेत. नाइस रनिंग बिटवीन द विकेट बाय कृष्णा अँड
शिवाजी। इसी के साथ अथर्व एवेंजर का स्कोर बढ़ता है फर्स्ट ओवर 15 रन्स विदाउट एनी लॉस ऑफ विकेट। क्रिकेट प्रीमियर लीग 2025 सीझन 5. अथर्व एवेंजर यांची दमदार अशी सुरुवात। यानंतर कोस्टल फायटर करून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा असं षटक घेऊन येत आहेत कमलेश। काफी अनुभवी गोलंदाज आहेत कमलेश, त्यांचा सामना करतील तितकेच अनुभवी फलंदाज जंगमटी गावचे सुपुत्र शिवाजी मोरे। सिंगल 1 रन शिवाजी मोरे यांच्या बॅटकडून। उसळता हुआ चेंडू 1 रनसाठी खेळायला आहे. आणि कमलेश यांच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करतील कृष्णा। क्वालिटी बॉलर क्वालिटी बॅट्समन आणि नाइसली प्लेड बाय कृष्णा। लो फुल टॉस बॉल 6 रन्स। इसी 6 के रन के साथ बढ़ता हुआ स्कोर अथर्व एवेंजर का 22 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट। नाइसली ओपन बाय कृष्णा एंड शिवाजी फ्रॉम अथर्व एवेंजर्स। चांगला चेंडू होता 4 रनसाठी। कुणाला काही समजलं नाही, किप्परला पण आणि काय नाही, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी। आणि इसी 4 रन के साथ अथर्व एवेंजर का बढ़ता हुआ स्कोर है 26। चांगली तुफानी सलामी दिलेली आहे दोन्ही बॉल फलंदाजांनी. रिमेनिंग फ्रॉम सेकंड ओव्हर। अनेकदा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू 4 रन. खराब गोलंदाजीचे प्रदर्शन आणि तितकंच चांगलं प्रदर्शन फलंदाजीमध्ये करताना दोघे फलंदाज शिवाजी दोघांची पण धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय। अथर्व एवेंजरचे दोन्ही स्टार बॅट्समन नाइसली ओपन फॉर अथर्व एवेंजर्स। स्कोर मूव्स ऑन। फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले हौसला बुलंद फिर देख होता है क्या। कमलेश आगाज हो चुका है, अंजाम अभी बाकी है, जश्न की शाम अभी बाकी है। नमस्कार, मैं विनायक परब। और यहाँ पे कट किया हुआ बॉल कृष्णा ने, यहाँ पे 2 रन लेते हुए जहाँ सिंगल रन होना चाहिए था वहाँ 2 रन। अच्छी बल्लेबाजी करते हुए शिवाजी एंड कृष्णा। रिमेंबर द नेम शिवाजी एंड कृष्णा। शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि या दिस इज last ह्यूज, चेंडूचा पुरेपूर Goes फायदा on घेतला fire. कृष्णा यांनी 6 रन कृष्णा ऑन फायर। आणि और या ये 6 रनांच्या मोबदल्यात अथर्व एवेंजर यांच्या टोटल धावा आहेत 38। 12 बॉल Rested. 38 रन। नाइसली ओपन बाय कृष्णा अँड शिवाजी। खूप चांगला असा आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंट मधली चांगली धावसंख्या आहे। ओपनिंग करताना 2 ओव्हरमध्येच 38 रन्स। रिमेनिंग 12 बॉल्स। और शिवाजी यहाँ पे स्ट्राइक पे आते हुए देखेंगे क्या कलाबाजी दिखाते हैं अपनी। सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं असं घेऊन आले ते गीतेश। गीतेश यांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे शिवाजी याने
और यहाँ पे सिंगल लेते हुए थोड़ी एका टाइमिंग डावीसाठी. अच्छी नहीं हुई. इसे 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है अथर्व एवेंजर का 39. फर्स्ट बॉल ऑफ 3 overs. सेकंड बॉल यहाँ पे हवा में उठाई हुई गेंद और ये सीमा रेखा के बाहर और ये 6. बँग बँग डिस्क ऑन हुज 6. कृष्णा आणि शिवाजी यांची धुवाधार अशी फलंदाजी करताना इथे आपण बघत आहेत. इक्का दुक्का नहीं, हमें चौका छक्का लगाएंगे, आए हैं हम जीतने तो बस जीत कर जाएंगे और हार भी कभी हम मानते नहीं है. सुन लो, दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही यहाँ जाएंगे. पे ऐसा ही अच्छी कुछ बुलंद बल्लेबाजी करते हुए हौसला है शिवाजी और कृष्णा का. दारू दवा खाप गुलाब क्या क्या है, मैं आ गया हूँ, बता तेरा इंतजाम क्या क्या है. और यहाँ पे कृष्णा ने आणि कृष्णा यांचं वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 34 धावांचं अतिशय अमूल्य असं योगदान आहे अथर्व एवेंजर यांच्या टीमसाठी. फिर से हवा में उठाया हुआ गेंद और देखेंगे क्या होता है क्या. ही जर और ये तितकाच अप्रतिम आउट हो खेळ. गए और अच्छी बल्लेबाजी करते हुए अपना विकेट गवा दिया है. बाउंड्री 53. यहाँ पे बाउंड्री होती है और शिवाजी अभी भी स्ट्राइक पे है. और लास्ट तक देखेंगे ये स्कोर कितना जाता है, क्या ये स्कोर बना पाते हैं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अथर्व एवेंजर यांची धावसंख्या आहे 53. लास्ट 1 run, 1 over remaining and score moves on 53. Nice score till up to whatever match अब happened. तक का ये हाई स्कोर है और देखेंगे लास्ट कितना बनाते हैं. और शिवाजी अभी भी स्ट्राइक पे है. शिवाजी है तो मुमकिन है. और यहाँ पे तानाजी की अच्छी गेंद और ये फर्स्ट इनिंग हो गई. और शिवाजी अच्छी बल्लेबाजी करते हुए लौट रहे हैं. अगर सुना दूं मैं अपनी जवानी के किस्से, आजकल के लौंडे मेरे पाँव दबाने लग जाए. और यहाँ पे सैंडी जर्सी नंबर 18.
ओ यहाँ पे मिस फील्डिंग, और ये बाउंड्री जाती हुई। थोड़ी फील्डिंग अच्छी करनी पड़ेगी, तभी बॉलर को भी थोड़ा कॉन्फिडेंस मिल सकता है, नहीं तो भैंस गनी पानी में ऐसा हो गया है। फिर से अच्छी गेंद डालते हुए तानाजी। और यहाँ पे भुजन स्ट्राइक पे और नॉन स्ट्राइक पे है सैंडी। और यहाँ पे उठाइए और दूसरा रन की ट्राई करते हुए, और ये वो मिस फील्ड फिर से, और ये बच गए भुजंग। और यहाँ पे 60 होता हुआ स्कोर, और अच्छा स्कोर है ये। और हवा में उठाई गेंद, और ये देखेंगे क्या करते हैं बॉलर के हाथ में, और ये फिर से मिस फील्ड, और ये कैच छोड़ दिए। फिर से मिस फील्ड, और 22 के एक्स्ट्रा रन मिलते हुए। और यहाँ पे आखिरी गेंद में 3 रन आते हुए। स्कोर हाँ? और यहाँ पे और एक गेंद है, यहाँ पे थोड़ी मिसअंडरस्टैंडिंग। और यहाँ पे 63 होता हुआ स्कोर देखेंगे। आखिरी गेंद तानाजी की, यहाँ पे हवा में फिर से उठाई हुई गेंद, और फील्डर भागता हुआ, ढगाला लागली कळ, पाणी थिम थिम गळ, और यहाँ पे 66 टोटल स्कोर, और अब तक का ये हाई स्कोर है इस टूर्नामेंट का, इस साल का। देखेंगे चेज कर पाते हैं क्या नहीं। थोड़ा जल्दी कीजिए, थोड़ा फाइनल भी जल्दी, अंधार होने से पहले खेलने का है हमको फाइनल। और अगला मैच का भी टॉस के लिए कप्तान और यहाँ पे जीत के लिए 67 रन चाहिए 24 गेंदों में। $67 to win and need in 24 balls. और जल्दी फील्ड सेटअप करनी पड़ेगी, अगला मैच भी खिलाना है और शाम से पहले फाइनल। और यहाँ पे
Jersey number 9 and 10, they are batting, going for batting. रोहन आणि राहुल बिसाजी और रोहन, जर्सी नंबर 10 और 9, देखेंगे क्या करते हैं। और अगला मैच है एसके वॉरियर्स वर्सेस हर्षा स्ट्राइकर, और इनका टॉस के लिए कप्तान मिस्टर विनायक एंड महेश पाटिल, प्लीज कम ऑन द स्टेज ऑन फॉर टॉस। और यहाँ पे किरण बामनी देखेंगे क्या अपनी स्ट्रेटेजी करते हैं। देखा है पहली बार आंखों में साजन के प्यार। किरण नहीं, हरन है तू। और देखेंगे किरण की बॉलिंग। बॉलर नेम लक्ष्मण तेंदुलकर। Everybody talking about cricket. I am talking about Sachin. So Tendulkar is bowling on first ball. सिर से हवा में, और ये पहले बॉल पे ही छक्का, और फील्डर ने बाउंड्री के बाहर कैच पकड़ ली है। यहाँ पे छक्का पहली बार पे ही। एवरीबॉडी इज गैंगस्टर अंटिल आर द रियल मॉन्स्टर, और पहली बार पे हवा में उठा के 6 मारा है बल्लेबाज ने। ये इंटेंट होना चाहिए। फिर से उठाला और जमीन पे यहाँ पे सिंगल। और किरण को यहाँ मैं बोलना चाहता हूँ कि हाथ से बॉल पकड़ना है, पैरों से पकड़ा तो क्या ही पकड़ा। और अपने यहाँ पे स्ट्रेटेजी बनाते हुए, फील्ड सेटअप करते हुए। नॉन स्ट्राइक पे भिकाजी। फिर से हवा में उठाते हुए गेंद, और ये कैच छोड़ दिए, और ये बाउंड्री। चौका जाता हुआ मिस फील्ड के थ्रू। तुम क्या लेकर आए थे और क्या लेकर जाओगे। और ये बिल्डर ने चौका दे दिया है बैट्समैन को, और बैट्समैन बोलेगा मैं चौका छक्के लेके आया हूँ। और यहाँ पे अमोल दोपहर की नींद लेते हुए। खराब क्षेत्ररक्षण आणि चांगली फलंदाजी बिसाजी, नॉन स्ट्रायकर एंडवर क्रिस गेल, रोहन, आणि ऑफस्टकच्या बाहेर जाणार चेंडू, वाईट, पंचांचा निर्णय। हॅलो हॅलो हॅलो। बॉलर प्रेशर मध्ये येतोय सध्या।
चांगल्या पे पद्धतीचे यॉर्कर, चेंडू slower यॉर्कर यूज करते हुए बॉलर अपनी अपनी ताकत और दिमाग का इस्तेमाल करते हुए 12 धावा झाल्या संघाच्या फायटर्स कोस्टल फायटर्स 64 धावांचं टार्गेट आहे त्यांना तुफान फलंदाजी करायला लागणार और फिर से यॉर्कर वाइड यॉर्कर की तरफ गेंदबाज और यहाँ पे 12 स्कोर होता हुआ 67 रन चाहिए जीतने के लिए टोटल स्लोअर वन और ये धकेला है और कैच पकड़िए आउट होता हुआ जज्बात बदल दिए वक्त बदल दिया है फील्डर ने ये बिरयानी का कमाल है लगता है चांगलं क्षेत्ररक्षण अथर्व अवेंजर संघाकडून आणि दुसरं षटक आणि संघाला आशेचा किरण घेऊन येतोय किरण बामणे यहाँ पे किरण बामने जिल्हा तालुका बेळगाव मुक्काम पोस्ट गोजगे चौथी गल्ली दुसरं घर दुसरी ओर लेके हुए किरण बामने और यहाँ पे उठाती हुई गेंद और देखेंगे क्या होता है और यहाँ पे छक्का बाई वाड्यावर या आणि मुलगा राहतोय भाड्याच्या घरात अशी परिस्थिती झालेली आहे और यहाँ पे देखेंगे किरण को पहला बार चटकार पड़ता हुआ अगली स्ट्रेटेजी क्या है और वो अपनी मेन जो गेंद है रिवर्स स्पिन और इन स्विंग करते हुए उनका इस्तेमाल करते हुए देखेंगे क्या करते हैं अभी अगली गेंद फिर से उठाइए हवा में और फील्डर के नीचे और ये विकेट लेते हुए किरण बामने और ये अच्छी हुई थोडस आक्रमक किरण बामणे गोजगे संघाकडून मळणी एंड गोजगे किरण बामणे बाई वाड्यावर या रोहन एक उत्तुंग षटकारानंतर आपला विकेट स्वस्तात गाव आणि किरण यांचं खूपच चांगलं कमबॅक असं वाटत होतं 6 चेंडूत 6 देतील परंतु खूपच सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल किरण करून आणि पुन्हा एकदा किरण राईट आर्मवरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवर तयार आणि रोहन यांची जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते बॅट्समन नेम राजेश राईट आर्मवरच्या दिशेनं किरण सामना करतायत राजेश लेग साइडच्या दिशेनं हा अंपायरचे हात खुललेले आहेत आणि अतिरिक्त एक धाव संख्या झाली ती 19 खूपच सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी करताना अथर्व अवेंजर्स आणि त्यांचा संघ मालक खास कतारहून या क्रिकेट प्रेमी लीग साठी पुन्हा एकदा असा कव्हरच्या दिशेनं टोलवलेला हा चेंडू एक धावेसाठी धावसंख्या भेटते 1 आणि अतिरिक्त एक धावसंख्येनंतर झाली ती 20 सुंदर अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करताना अवेंजर्स आणि आपल्या फलंदाजीच्या शैलीतून कृष्णा आणि शिवाजीनं जे काय कमाल दाखवलेले आहे त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेलच आणि तितकीच काहीशी प्रतिस्पर्धी व रोहन आणि बिसाजी यांच्याकडून परंतु तेवढासा इम्पॅक्ट दिसला नाही त्यांचा पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं आणि हा
आणि किरण यांनी कॉटन बोल्ड केलेला आहे. मला वाटतंय पवेलियन मधूनच
करायचं काय? आणि 3 उरी झालेल्या आहेत समाप्त आणि धावसंख्या झाली ती 28 धावा झाल्यात. शिवाजी यांचं भारी असं बॉलिंग त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे. इथं काय पोरा बॉलिंग टाकल्या नजरेच नावानं आणि नजरेत भरण्यासारखी बॉलिंग टाकल्या. बघित आणि बघितच बसवचं असली बॉलिंग केल्यानं त्यानं. कारण तिकडे ज्योतिबांना सालगराकल्या बाजून काय दिसेना आम्हाला वाटवलं. मला वाटतं पायडे एकला दारा आणि गावाडे जाऊस. ठीक आहे की करतो आम्ही. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढलेला आणि हा किशोर मला वाटतं ह्यो पाहुणा हल्लार. मला वाटतं हल्लारवाडीचा पाहुणा तो बी कोंबड्या धरल्यागत काय करूला त्यास काय जमेना. दोघांच्या खिंडळीतनं बॉल गेला. फलंदाज तयार. पुन्हा एकदा राईमडाऊनवरच्या दिशेनं आणि उत्तुंगाचा षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु धावसंख्या मिळते ती 1. परत एक ज्योतिबाकडे बॉल आणि धावसंख्या मिळते ती 1. आणि या 1 धावेनंतर धावसंख्या झाली आहे 34. अजून खूप मोठं लक्ष. आता मला वाटतं अशक्य असं हे. पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेले आहेत. बॉल खलेटे पडवला आणि खलेटे जावला आहे. बॅट्समनच काय कळवच मार्ग नाही. आणि स्टेटच्या दिशेनं असा हा हातात चेंडू रनआउटचा चान्स आणि धावबाद झालेला आहे फलंदाज आणि मॅचची समाप्ती आणि हा जिंकलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे अथरा अवेंजर्स यांनी. आणि हर्ष स्ट्रायकर संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि SK वॉरियर संघाने लवकरात लवकर 2 फलंदाज आपले मैदानामध्ये पाठवायचे.